नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 20 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मद्यपी कंटेनर चालकाने धडक देऊन पाडली शिरंबे गावची स्वागत कमान। सुदैवाने जीवितहानी नाही, वीज पुरवठा खंडित, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट। शिरंबे तालुका कोरेगाव येथे खंडाळा शिरोळ राज्य मार्गालगत गावात प्रवेश करत असणाऱ्या रस्त्यावर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेली स्वागत कमान सोमवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास मद्यपी कंटेनर चालकाने धडक देऊन पाडली। कमान पूर्णपणे पडली असून परिसरातील वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या तुटल्या आहेत। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र एका महिलेच्या पाठीवर दगड लागल्याने ती किरकोळ जखमी झाली आहे। ग्रामस्थांनी कंटेनर जागेवरून हलवून दिला नाही। रहमतपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी की संबंधित कंटेनर हा सांगोला जिल्हा सोलापूर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा आहे। या कंटेनरवर शिरंबे गावातील युवक चालक म्हणून काम करतो। सोमवारी दुपारी तो कंटेनर घेऊन गावाकडे आला होता। वेलंग फाटा येथील एका हॉटेलवर मद्यप्राशन व जेवण केल्यानंतर तो कंटेनर घेऊन राहत्या घराकडे निघाला होता। स्वागत कमानीच्या उंचीचा आणि कंटेनरच्या उंचीचा फरक लक्षात न आल्याने कंटेनरची धडक कमानीला बसली आणि कमान एका क्षणातच पडली। त्याचा जोरात आवाज झाला। कमानीच्या पुढच्या बाजूला दुघे येथील ग्रामस्थ मारुती व्हॅनमध्ये बसलेले होते, तसेच एक वयोवृद्ध महिला पायी चालत चालली होती। या महिलेच्या पाठीला दगड लागला आहे, ती किरकोळ जखमी झाली आहे। कंटेनर धडकल्याचा आवाज झाल्यानंतर व्हॅन चालकाने तात्काळ व्हॅन बाजूला घेतल्याने जीवितहानी टळली। अपघातानंतर तातडीने सामाजिक कार्यकर्ते हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांनी ग्रामस्थांना अपघाताची माहिती दिली। काही वेळातच ग्रामस्थ अपघातस्थळी जमले। मद्यप्राशन केलेल्या चालकाला व्यवस्थित उत्तरे देखील देता येत नव्हती। तातडीने रहमतपूर पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती देण्यात आली। स्वागत कमान पाडल्यामुळे सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। जोपर्यंत कंटेनर मालक नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत कंटेनर जागेवरून हलवू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी पोलिसांसमोर घेतला। दरम्यान सांगोला येथून कंटेनर मालक शिरंबे येथे येण्यास निघाला असून चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। शिरंबे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने स्वागत कमान काही वर्षापूर्वी उभारली होती। गेल्या वर्षी गावातील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या कमानीची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली होती। नवीन कमान उभारण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च या कमानीवर करण्यात आला होता व ती आकर्षक बनवण्यात आली होती। केवळ मद्यपी कंटेनर चालकाच्या हलगर्जीपणामुळे कमान पडली असून या अपघातामुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे। या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जावी व नव्याने स्वागत कमान उभारून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वडूजमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत 64 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीस लुटले। अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। पोलीस असल्याचा बहाणा करून भामट्याने वृद्धास लुटल्याची घटना वडूज पुसेगाव मार्गावर वाकेश्वर गावच्या हद्दीत घडली। या गुन्ह्याची नोंद सोमवारी दुपारी 3 वाजता वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। उन्हाळी सुट्टी लक्षात घेऊन चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करण्याचा फंडा पुन्हा काढला असल्याची चर्चा आहे। गोडसेवाडी तालुका मान येथील हनुमंत शंकर कदम हे 64 वर्षीय वयोवृद्ध काही कामानिमित्त वडूज येथे आले होते। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून कदम यांच्या गाडीचा पाठलाग करत आला। तुम्ही गोडसेंचा खून केला आहे, तुम्ही आरोपी वाटताय असे म्हणत तुमचे चेकिंग करायचे आहे, पुढे चेकिंग चालू आहे असे सांगत पोलीस खाक्यात दाखवला आणि दमदाटी केली। त्यानंतर अनोळखी व्यक्तीने कदम यांच्याजवळ असलेले 12,500 रुपयाची रोख रक्कम, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच डायरी असा स्वतःजवळचा ऐवज काढण्यास सांगितले। कदम यांनी सर्व ऐवज काढून दिल्यानंतर अनोळखी व्यक्तीने कदम यांना तुमचा सर्व ऐवज मी बांधून तुमच्या गाडीच्या अडकीमध्ये ठेवतो असे सांगितले। तसेच पोलीस असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवले। एकूणच अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करून ऐवज लंपास केला असल्याचे कदम यांच्या फार उशिरा निदर्शनास आले। आपली फसवणूक झाली ते लक्षात आल्यानंतर कदम यांनी जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींना माहिती दिली। त्यानंतर वडूज पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली। या प्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हवालदार MD हांगे तपास करत आहेत। रहमतपूरमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांकडून मागासवर्गीय कुटुंबातील सदस्यांना जातीवाचक शिवीगाळ व बेदम मारहाण। पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल। रहमतपूर शहरातील विजयनगर कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी
एकाच कुटुंबातील 3 जणांविरोधात रहमतपूर पोलीस ठाण्यात 2 अॅट्रॉसिटीचे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। विजयनगर कॉलनी येथे बाळासाहेब हुंडे हे कुटुंबियांसमवेत राहत आहेत। त्यांच्या शेजारी अरुण महाडिक हे सहकुटुंब वास्तव्यास आहेत। दिनांक 16 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून दासा हुंडे व अरुण महाडिक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। यावेळी महाडिक यांनी जातीवाचक शिवीगाळ केली। त्याचबरोबर त्यांची मुलगी गौरी रोहित जाधव हिने हुंडे यांच्या कमरेत लात मारली व दगडाने डोक्यात मारहाण केली। या प्रकरणी दासा हुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाळासाहेब दासा हुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही 16 मे रोजी पोलीस ठाण्यातून रात्री 10:15 वाजता घरी परतलो। त्यावेळी अरुण महाडिक यांचे जावई रोहित जाधव व त्यांचे बंधू बंटीराज जाधव यांनी घरात येऊन जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच घरातून बाहेर ओढून काढत मारहाण केली। माझ्यासह माझ्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला चढवत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतोस काय असे म्हणत दमदाटी केली। हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला। रहमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यास सांगितले। तेथून सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेण्यास सांगण्यात आले। तेथे देखील उपचार होत नसल्याने अखेरीस कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार घेण्यात आले। उपचार घेऊन घरी परतल्यानंतर फिर्याद देत असल्याचे बाळासाहेब हुंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 17 मे रोजी दुपारी 2 वाजता आणि दिनांक 19 मे रोजी पहाटे 5 वाजता दाखल झालेल्या या दोन्ही गुन्ह्यांचा तपास कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम करत आहेत। पाटण तालुक्यात गुढे येथे दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्या चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बंद घराचे कुलूप तोडून घरात असलेल्या पेटीतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। पाटण तालुक्यातील गुढे येथे सोमवारी सकाळी 10च्या सुमारास ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। भर दिवसा लोकवस्तीमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी जणू पोलिसांना आव्हानच दिले आहे। 4 दिवसातील ही दुसरी घटना असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। गुढे तालुका पाटण येथील समाज मंदिराच्या बाजूलाच असलेल्या बौद्ध वस्तीजवळ असलेल्या शरणमा शंकर जंगानी वय 76 वर्ष या वयोवृद्ध महिला एकट्याच वास्तव्यास आहेत। त्यांची मुले कामाधंद्यानिमित्त परगावी असतात। त्या सोमवारी सकाळी घरामध्ये शेणसाळा टाकून गावातच असलेल्या नातेवाईकांकडे भेटीसाठी गेल्या होत्या। तब्बल 2 तासांनी 11 वाजण्याच्या दरम्यान त्या घराकडे परतल्या। त्यावेळी घराचा दरवाजा उघडा दिसला। त्यामुळे त्यांनी घरात धाव घेतली असता घरामध्ये असलेल्या पत्र्याच्या पेटीचेही कुलूप तोडून पेटीतील सोन्या चांदीचे दागिने तसेच पेटीत असलेल्या पर्समधील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले। याच वेळी चोरट्यांनी घरातील कपडे आणि इतर वस्तू विस्कटून टाकल्या होत्या। अचानक घडलेला प्रकार पाहून भयभीत झालेल्या शरणमा जंगानी यांनी गावात धाव घेऊन आरडाओरडा केला। ग्रामस्थांनी पोलीस पाटील आणि ढेबेवाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली। ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी माणिक पाटील, पोलीस पाटील विशाल कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली। घटनास्थळापासून केवळ 100 मीटरच्या अंतरावर 4 दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाचे 2.5 तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली होती। कराड ढेबेवाडी मार्गावर गुढे नजीक दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी पुढे तपास चालू आहे। सोन्याची साखळी काढून खिशामध्ये ठेवा असे सांगून ही सोनसाखळी हातोहात लंपास केली होती। ही घटना ताजी असतानाच त्या घटनेपासून केवळ 100 मीटर अंतरावर आज भर दिवसा चोरी घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे।